छान वाटतं ना अंशू? छान आहे ना? काय थांब ना, कटिंग तरी करू देत पूर्ण. साईड कट. बघा चला, मला आज मीच व्हिडिओ बनवतो. आपल्या मॅडमने चिंगचे सॉस आणले होते. हा कुठला होता? चिंगचे सॉस होते आणि लोणचं वगैरे होतं. त्याचा जुगाड केला त्यांना बॉटलसाठी. त्याच्यामध्ये आता म्हणले राशन भरून ठेवा. तर म्हटलं की काही तिचा जुगाड दाखवणार नाही, चेंगटपणा दाखवणार नाही, म्हणून आपल्या डाळी वगैरे आहेत त्या सगळ्या याच्यात भरून ठेवतो. त्या महिन्यात तसं आमचं नुकसानच झालं, कारण त्या ह्या डब्यामध्ये गेल्या महिन्यात काजू, पिस्ता, बदाम ते नव्हते. आज बिचाऱ्या डाळी आल्या. जाऊ दे, चेंगटपणा दाखवलाच शेवटी. एक महिनाभर नवऱ्यासाठी आणि पोरासाठी करून दाखवली. पास्ता आणि काय, बदाम काय आहे ना रे अंशू. आणि आता आलं त्याच्यात व्हेज डाळी वगैरे. तर बसणार नाही तेवढं, पण जेवढं महिना 10 दिवसासाठी यूज करून त्या असं याच्यामध्ये पॅक करून ठेवायचं बॉक्समध्ये, जेणेकरून झुरळ वगैरे लागणार नाही. तेवढं डाळ ठेवून देतो. ज्या लागणाऱ्या डाळ त्याच वरती काढून देतो. इथं नाही लागणार आहे जास्त. ही माझी फेवरेट डाळ. एवढं चेंगटपणा करून करणार होती तरी काय माहिती, कारण काही तर काचेच्या बॉटल वगैरे खूप आवडतात. तिला म्हणा, अंशूला म्हणा, काचेच्या बॉटल खूप आवडतात. आणि तिनं हा जुगाड केला. सॉसचे मला घ्यायला सांगितले, म्हणजे तिनंच घेतलं लास्ट महिन्यात. राशन वापरलं होतं त्यावेळी, आणि तिनं त्याच्यामध्ये स्वतःचं फायदा करून घेतला. आणि आमचा अंश तर त्याची बॉटल एक आणली होती मॉलमधून. ती त्याची दिदी घेऊन गेली गावाकडं. गावाकडून अजून तो रडतो, मला गावाला जायचे, माझी बॉटल घेऊन यायची. त्याला 2 वेळा मी मॉलमध्ये घेऊन गेलो, म्हणलं चल बॉटल घेऊन येऊ दुसरी. पण आईपेक्षा वरती चेंगटतोय. शेवटी त्यांना बॉटल घेतली नाही, मग ते मला त्या दिदी घेऊन गेले. तीच बॉटल घेऊन घ्यायची म्हणते गावाला जाऊ. तर एवढं पण कळणार, गावाला जाण्यापेक्षा इथनं घेतलेलं फायदेशीर आहे. आणि ते असले संस्कारच करते माझ्या पोरावरती. शेवटी म्हणतात ना, आईचे संस्कार पडतातच पोराच्या अंगावरती. तसं झाले आता. तर आता मी एकटा कुठली डाळ भरू याच्यामध्ये कळणं झाले. नक्की मसूर करून ठेवतो, जेणेकरून लागणारच त्याच्यावरती. मला एवढीच भीती आता, ही आपल्या घरी आली मांजर. ती मॅडम चढते ह्याच्यावरती चढून येते इकडं, आणि इथून किचनवरती जाते. चला, तर आज खास मी हे दाखवायला आलो होतो हिच्या ब्लॉगमध्ये. आणि आता असं होणार आहे की मॅडम आपली जाणार आहे कामाला. ती काम शोधायला चालू आहे. मग जर तिचं काम बंद झालं तर मला एक विचारायचं होतं की तुम्हाला मी ब्लॉग बनवलेला आवडतील का डायरेक्ट, कारण का जास्त मीच घरी असणार, की कामावरती असणार. तर मला कमेंटमध्ये सांगा, तिला कमेंटमध्ये सांगा की आमचे ब्लॉग, कोणाचे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील, जेणेकरून मग ही वेळात वेळ काढून तिच्या कामावरून आल्यानंतर ही ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेल. तसं करणारच आहे, पण जास्त करून मी घरी असणार. त्यामुळे विचारलं की तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सांगू शकता, जेणेकरून मी ही व्हिडिओ बनवत जाईन. नाहीतर कसं मग हल्ली जे आहे 2 बायकांचे ब्लॉग भरपूर चालायला लागले. म्हणजे तसं दुसऱ्या बायकोसोबत कुठला तरी करायला, म्हणजे दुसरी लग्न करून टाकतो लागलीच. तेच पाठीमागं असते, कुठली लफडं चालू आहे का. एखादी घेऊन येतो, तो लफडं करतो, म्हणजे माझ्या पण डोक्याला टेन्शन नाही. हे बसणार आहे, मला तर 100% वाटते फुटणार आहे. बघू आता. आणि ही बॉटल ह्याच्यामध्ये तेल भरून ठेवले. हे बघा, मला कशी सांगितली होती याचं लेबल काढून टाका. तर इथं पण मॅडमनी जुगाड केला. याच्यामध्ये भरून ठेवलं ते चपातीसाठी वापरायचं तेल, आणि त्याच्यामध्ये टाकायचं ना मोहरीचं तेल. म्हणजे इथं पण जुगाड, एक नंबर जुगाड बाई आहे. पण ठेवते कुठं ती बॉटल खाली बसत होती बाकीचं. आणि हे बघा, मॅडमने फ्लिपकार्टवरून मागवले होते हे चमचे, लाकडी चमचे, जेवण बनवणारे. अंशूला मारण्याशिवाय याचा अजूनपर्यंत काहीच उपयोग नाही झालेला आहे. अंशूनच फटके खालेले आहेत.
त्यामुळे याला बिचारे सडत पडले. तर तुम्हाला हे म्हणजे आता सध्या ह्याच्यावरूनच जास्त ट्रेंडिंग चालू आहे. तर तुम्हाला जर हवे असतील तर प्रोडक्ट जे आहे ते टॅग केलेलं आहे, तिथून जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. बिचारे कमवते तरी एवढं सगळं, पण यूज तर काय नाही करते, काय करते काय माहिती. हां, मला लागलं जिलं बघून खाऊन घ्यावं, आणि हिला आवडतं तिला, मग नंतर मला राहणार नाही. त्यामुळे विचार करा लग्न करायच्या आधी अशी चंगड बायको आहे का ते चेक करा. एखाद्या हॉटेलमध्ये घेऊन जावा जेवायला, म्हणजे तुम्हाला जास्त अनुभव येईल. पहिल्यांदा याला मी हॉटेलमध्ये घेऊन गेलो होतो, सगळा खर्च तरी हेच करते, हे सगळ्यामध्ये चंगटपणा करते, पण खादीमध्ये हॉटेलमध्ये गेल्यावर सगळं हीच भरते. तेवढं मला एक चांगलं आहे माझ्यासाठी. आमच्या दोघांवरती जास्त खर्च असतो, स्वतः काय नाही खात, एखादा खाला पापड वगैरे तर मसाले पापड बस, अंशुच आणि माझे संघ असते.